नमस्कार, मी श्रद्धा पाटील. मी हिंजेवाडीवरून आली आहे. मला माझ्या दोन्ही डोळ्यांचा नंबर -3.5 होता. म्हणजे मी जेव्हापासून 10वीला होती तेव्हापासून मला स्पेक्स लागलेले. 2016 मध्ये मला म्हणजे लेसिक सर्जरी करायची होती. त्याच्यासाठी मी अगोदर म्हणजे एशियन आय हॉस्पिटलच्या पहिले मी 1-2 जणांना कन्सल्ट केलं होतं. बट जेव्हा मी इकडे आली सरांकडे तेव्हा मला स्माइल लेसिक ट्रीटमेंट बद्दल समजलं की ती पेनलेस आहे आणि फक्त 10 मिनिट्सची सर्जरी असते. तर त्याच्यामुळे मी हे चूज केलं स्माइल लेसिक ट्रीटमेंट बेसिकली. सो बिफोर माय सर्जरी मी 1-2 वेळा त्यांनी प्रोसिजर वगैरे सगळं एक्सप्लेन केलं होतं मला, सरांनी केली होती. आणि त्याच्यानंतर मग फक्त 5 ते 10 दिवसांचा रेस्ट होता. आय मीन पोस्ट सर्जरी, नो स्क्रीन टाइम आणि हे ते फॉलो केलं मी. त्याच्यानंतर मला काहीच इश्यू आले नाहीयेत. आता 2025 मध्ये मी फॉलोअपसाठी आली होती. आज इट्स बीन 10 इयर्स, तर काहीच इश्यू नाही आले. नंबर पण आज चेक केला, बिलकुल म्हणजे नंबर पण सेम आहे, नॉर्मल आहे डोळे पण. सो इश्यू वगैरे काहीच नाहीये. त्याला मी हाच देईल ज्यांना पण लेसिक ट्रीटमेंट वगैरे विचार करतात किंवा करायचं आहे आणि असा विचार करत असाल की ट्रीटमेंट नंतर परत नंबर येतो, तर तसं बिलकुल पण नाहीये. माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे 10 इयर्स आणि बिलकुल काहीच इश्यू नाही आले मला बिलकुल पण. अबाउट एशियन आय अँड वर्धमान सर, आय थिंक हे बेस्ट डिसिजन होता माझा की हे हॉस्पिटल चूज करायचं, कारण स्टाफ वगैरे खूप सपोर्टिव्ह होता. माझी सर्जरी पण एकदम व्यवस्थित झाली आणि त्याच्यानंतर पण मला काहीच इश्यू आले नाही.